चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत सर्वांची आवडती आणि सगळ्यांची फेवरेट अशी ही पाणीपुरी। आता पाणीपुरी सगळ्यांनाच आवडते, पण आता ही बाहेर कुणाला असं वाटतं की बाहेर खायला स्वच्छता नसते किंवा काही जणांना बाहेरचं आवडत नाही, त्यांनी अशी घरीच बनवून खायची। आता आपण 1 वाटी रवा 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे। आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। घरच्या घरी जर आपण पाणीपुरी बनवली तर आपल्या मुलांसाठी, आपल्यासाठी, सगळ्या फॅमिलीसाठी आपण बनवू शकतो आणि सगळ्यांना हेल्दी आहे आणि टेस्टी तर आहेच ही पाणीपुरी। पण आपल्याला काळजी नाही वाटणार की पाणी कसं आहे काही नाही, आपण घरी स्वच्छता पाळतो, त्यामुळे आपण घरीही बनवून तुम्ही खाऊ शकता। आता ही मी पूर्ण रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे। पाणी कसं बनवायचं, पाणीपुरी कशी करायची, सगळं काही तुम्ही ही व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ माझा बघून घ्या। आणि माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आता हे बघा, आपलं पीठ असं व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता याचे आपल्याला छोटे छोटे पेढे करून घ्यायचे आहे। डबल एकदा त्याला थोडंसं हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे। असे छोटे छोटे पेढे करून घ्यायचे आहेत। माझं अजून एक चॅनल आहे मुक्ताज होम किचन, ते आहे हिंदीमध्ये। आता हिंदी रेसिपी बऱ्याच जणाला, आपल्या इकडे हिंदी चालते, बऱ्याच जणाला मराठी समजत नाही आणि हिंदी समजते, त्यामुळे मी हिंदीचं चॅनलही चालू केलेलं आहे मुक्ताज होम किचन। तुम्ही तेही जाऊन नक्की बघा आणि त्यालाही सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा। आता हे आपले असे छोटे छोटे पेढे झालेले आहेत तयार। आता हे बघा, याला आपण थोडंसं हाताला ऑइल लावूनच हे असे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे पीठ वगैरे लावायचं नाही। आता हे आपलं तेल तापायलेलं आहे आणि आपण हे असे छोट्या छोट्या पुऱ्या अशा लाटून घ्यायच्या आहेत। जास्त मोठ्या आकाराच्याही नाही करायच्या, असं साईज जरा जास्तच मोठी झाली तर खायला परत येत नाही, त्याच्यामुळं जरा लहानच घ्यायचं आकार आणि छान अशा तळून घ्यायच्या। एकदा अशा 4-5 लाटून घ्यायच्या आणि अशा पटापटा तळून घ्यायच्या। बघा कशा छान फुलत आहेत, ह्या अशा छान होतात एकदम पुऱ्या। बघा हे मस्त अशा फुलतात बघा घरच्याही पुऱ्या आणि खूप छान कडक वगैरे होतात। आता ही थोडीशी जास्त करपलेली आहे, तेल तापलेलं आहे, तर थोडं लक्षपूर्वक आपण हे पटापट काढून घ्यायच्या आणि हे आपण दुरडीत टाकलेल्या आहेत ह्या पुऱ्या। आता बघा ह्या पूर्ण अशा जेवढ्या आपण लाटलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आणि परत लाटून घ्यायच्या ह्या पुऱ्या आणि अशाच आपल्याला सगळ्या पुऱ्या हे करून घ्यायच्या आहेत। आता मी हे गूळ आणि चिंच एका बाउलमध्ये भिजवायला टाकलेलं होतं। आता हे आपण अर्धा तास होऊन गेले, याला हे कुस्करून घ्यायचं चांगलं आणि गूळही विरघळलेला आहे। याला असं थोडंसं पाणी व्यवस्थित टाकायचं आणि डबल एकदा याला व्यवस्थित असं पाणी काढून घ्यायचं याचं। आता हे हिरवी मिरची आहे आणि आता आपल्याला हे पाण्यामध्ये पाहिजे कोथिंबीर, हिरवी मिरची आणि पुदिना नाही म्हणून आपण हे ओव्याचे पान घेतलेले आहेत आणि हे लसण आणि मीठ घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे या पाण्यामध्ये। याची टेस्ट खूप छान लागते ओव्याच्या पानामुळे। आता ओव्याचं पानं नसतील तर तुम्ही ओवाही टाकू शकता। आता माझ्याकडं पुदिन्याचे पानं नाहीत, हे आहे म्हणून हेच टाकलेलं आहे। हे जिरेपूड आहे थोडीशी आणि आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी धनेपूड टाकलेली आहे आणि थोडंसं टाकलेलं आहे मिरेपूड याच्यामध्ये। आता आपल्याला टाकायचा आहे मसाला, हा टाकलेला आहे मसाला बघा, चाट मसाला। आणि हे झालं आपलं पाणी तयार। आता ही कोथिंबीर घालायची थोडीशी आणि हे आपलं चिंचेचं आंबट गोड पाणी छान असं तयार झालेलं आहे। आता चवीनुसार तुम्ही मीठ वगैरे कमी जास्त बघून टाकू शकता मध्ये। आता हे मीठ कमी वाटत होतं थोडंसं, म्हणून मी मीठ टाकलेलं आहे याला। आणि आता हे बटाटेही आपण सोलून घेतलेले आहेत। आता बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आणि याचा आपण करणार आहोत रगडा। आणि मी वाटाणेही थोडेसे शिजवून घेतलेले होते। आता ते बटाटे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत। आता याची बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या
व्यवस्थित उकडून घ्यायचं थोडंसं बटाटं, म्हणजे मॅश होतं चांगलं हातानेच. आणि हे वाटाणे मी उकडून घेतलेले थोडेसे. आता हे आपल्याला एक ह्याच्यामध्ये पाणी काढून घेतले बघा हे वाटाण्याचं मी, आणि या बाउलमध्ये आता हे टाकलेलं आहे बटाटे, आणि हे थोडेसे उकडलेले वाटाणे टाकलेले आहेत. आणि त्याच्यात थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे, आणि थोडीशी चटणी टाकायची आहे, लाल मिरची, आणि ते आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला हे रगडा म्हणून आपण वापरायचं. याला थोडासा चाट मसाला, धने पावडर आणि हे थोडीशी मिरी पावडर टाकलेली आहे. यालाही टेस्ट छान येते याची. आणि हे मीठ टाकायचं आहे आपल्याला, आणि हे असं हाताने मॅश करून घ्यायचं आहे. आपला रगडा तयार झालेला आहे. आता आपण जी बाजारात खातो पाणीपुरी, त्यातही आपल्याला रगडा आणि पाणी असं भेटतं. आणि हे बघा आपलं पाणी झालेलं आहे तयार, आणि हे आपली पाणीपुरी घरची बघा आता खाण्यासाठी मी बनवलेली आहे प्लेट. आता कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की तुम्ही मला कमेंट करून